आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यामध्ये योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मंजुरी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेपुढे 1087 कोटींच्या परतफेडीचं संकट, विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून घेतलेली कर्ज स्वरूपातील ही रक्कम। गोंदिया शहरामध्ये मंडल जनजागृती यात्रेमध्ये पावसाची हजेरी, परिसरामध्ये आनंदाचं वातावरण। राज्य सरकारकडून मार्टीची मागणी मान्य, परभणीमध्ये सकल मुस्लिम समाजाकडून सरकारच्या निर्णयाचं फटाके फोडत स्वागत। भिवंडीमध्ये गुजरात एटीएसची मोठी कारवाई, 800 कोटींचं लिक्विड एमडी ड्रग साठा जप्त, दोघे ताब्यात, स्थानिक पोलीस मात्र कारवाई संदर्भात अनभिज्ञ। हिंगोलीत वसमत शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 100 शिक्षकांकडून डिमोशनची मागणी, ताण वाढल्यानं शिक्षकांकडून मागणी, 1.5 वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित। सुळकूड योजना मार्गी लावा, अन्यथा इचलकरंजी शहरामध्ये कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाही, सुळकूड पाणी योजना कृती समितीचा इशारा।